हॅलो स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये आपलं सेकंड लेक्चर पाहणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा पॉईंट कव्हर करणार आहोत. थर्मोडायनॅमिक्सचे टोटल आपल्याला 3 लॉज पाहिजे आहेत. पहिला झिरोथ लॉ, पुढचा फर्स्ट लॉ आणि लास्टली सेकंड लॉ. तर पहिल्यांदा आपण बघूया झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा लॉ बघण्या अगोदर 2 टर्म आपल्याला एक्सप्लेन करावं लागतील, थर्मल इक्विलिब्रियम अँड थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिला होता, तरीसुद्धा आपण थोडेसे तो रिवाइज करूया. सो दीज आर द 2 पॉईंट्स. वन इज थर्मल इक्विलिब्रियम and second thermodynamics equilibrium. थर्मल इक्विलिब्रियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2 bodies or 2 systems are said to be in thermal equilibrium if both systems have same temperature. जर मी तुम्हाला 2 बॉडीज दिल्या, तुम्हाला सांगितले की ह्या 2 बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत, ह्याचा अर्थ काय असणार, त्या दोन्ही बॉडींचं टेम्परेचर काय असणार आहे, सेम असणार आहे. सो थर्मल इक्विलिब्रियम इज रिलेटेड विथ टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ फर्स्ट बॉडी ए which is in contact with body B, and the temperature of body A is T1, temperature of body B is T2 and T1 greater than T2. म्हणजे ए बॉडीचं टेम्परेचर बी बॉडीपेक्षा जास्त आहे आणि अशा 2 बॉडी आपण कशा आणल्या, कॉन्टॅक्टमध्ये. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळी टेम्परेचर डिफरन्स असतो त्यावेळी काय असतं, हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज. Heat is a energy, we know that. According to modern theory of heat, heat is a energy, and this energy, heat energy, is exchanged between 2 bodies when 2 bodies are at different temperatures. So in this case, T1 is greater than T2. So from A to B, heat is exchanged किंवा heat energy is exchanged. म्हणजे A बॉडी आपल्या जवळची heat energy कुणाला ट्रान्सफर करणार, कुणाला पास करणार, तर B बॉडीला. लक्षात येते? ओके. आता असं कधीपर्यंत होईल, जोपर्यंत दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सेम होत नाही. मग थोड्या वेळानंतर ए बॉडी अटेन्स टेम्परेचर टी, ऑल्सो बी बॉडी अटेन्स सेम टेम्परेचर टी. म्हणजे दोन्ही बॉडींचं टेम्परेचर काय झालं, सेम झालं. इथं लक्षात ठेवा की ए बॉडीकडून बी बॉडीकडेच एनर्जी, हीट एनर्जी का ट्रान्सफर झाली, कारण हीट कुठून कुठं ट्रान्सफर होते, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ओके. मग काही वेळानंतर काय होणार, दोन्ही बॉडीचं टेम्परेचर काय होणार, सेम होणार. ओके. आता हीट एक्सचेंज किती झाला, 0. देर इज अ नो हीट एक्सचेंज बिटवीन बॉडी ए अँड बॉडी बी. सो वी कॅन से दॅट दीज 2 बॉडीज, दीज 2 सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम. लक्षात आलं, थर्मल इक्विलिब्रियम हा काय कन्सेप्ट आहे. आता आपण जाऊया थर्मोडायनॅमिक्स इक्विलिब्रियममध्ये. सो व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. सो गिवन सिस्टीम इज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम when suppose this is the system. This system is in thermodynamic equilibrium when variables of this system like pressure, temperature, volume and number of particles in the system are constant, or these variables are same or constants, not change. म्हणजे एखादी सिस्टीम कशामध्ये, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण कधी म्हणतो, तर ज्यावेळी त्याची प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ पार्टिकल्स डू नॉट चेंज विथ टाईम. हे जे व्हेरिएबल्स आहेत ह्या सिस्टीमचे, ह्या बॉडीचे, हे टाईमनुसार चेंज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतात. ओके. सो इट इज कॉल्ड एज अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. दोन्हीमधला फरक समजला. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, ज्यावेळी दोन्ही बॉडींचं, दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट असतं टेम्परेचर, आणि हीट एक्सचेंज किती असतो, दोन्ही बॉडीमध्ये 0 असतो. त्यावेळी आपण काय म्हणणार, त्या 2 बॉडीज कशा आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये. आणि थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, दिलेल्या सिस्टीमचे ज्यावेळी व्हेरिएबल्स प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सिस्टीम आर डू नॉट चेंज विथ टाईम, देन धिस सिस्टीम इज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके. सो एनी आयसोलेटेड सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. कुठलीही आयसोलेटेड म्हणजे काय, एक सिस्टीम घ्या जी बाकींच्यापासून काय करा, सेपरेट करा, आयसोलेट करा, म्हणजे तिला वेगळी ठेवा. मग ती जी आयसोलेटेड सिस्टीम आहे त्या सिस्टीमलाच आपण काय म्हणतो,
थर्मोडायनॅमिक ती सिस्टीम कशामध्ये आहे तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे. कारण अशा आयसोलेटेड सिस्टीमचे हे जे व्हेरिएबल्स आहेत फॅक्टर्स आहेत हे टाईमनुसार चेंज होणार नाहीत. प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ पार्टिकल्स. सो दिस इज आपल्याला इंटरेस्ट आहे थर्मल इक्विलिब्रियममध्ये. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहोत. पण आपला फोकस कशावर असणार आहे जर तुम्हाला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहायचा असेल तर तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियम हा पॉईंट क्लिअर पाहिजे. ओके. So we start zeroth law of thermodynamics. Consider two systems. System A and system B are separated by a wall. This is wall. Okay, and this wall is known as adiabatic wall. ह्या वॉलला आपण काय म्हणतो adiabatic wall. So we can say that these two systems are separated by a adiabatic wall. आता adiabatic wall म्हणजे काय? This is system A, this is system B. The wall which does not allow any exchange of heat between two systems is known as adiabatic wall. जी वॉल हीट एक्सचेंजला अलाव करत नाही त्या वॉलला आपण म्हणतो adiabatic. फॉर एक्झाम्पल सिस्टीम ए आणि सिस्टीम बी, सपोज असं मानून चालू आपण की सिस्टीम एचं टेम्परेचर काय जास्त आहे आणि बीचं टेम्परेचर कमी आहे. मग आपल्या नियमानुसार हीट कुठून कुठे ट्रान्सफर होईल फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. म्हणजे सिस्टीम ए कडून सिस्टीम बी ला हीट काय झाली पाहिजे ट्रान्सफर झाली पाहिजे. पण दोघांच्या मध्ये कुठली वॉल आहे adiabatic वॉल जी हीट एक्सचेंज अलाव करत नाही. म्हणजे जरी ह्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर डिफरंट असलं तरी सुद्धा हीट ए कडून बी कडे जाऊ शकणार नाही. किंवा फॉर एक्झाम्पल बीचं टेम्परेचर जास्त असेल तर बी कडून ए कडे सुद्धा येऊ शकणार नाही बिकॉज ऑफ दिस adiabatic वॉल. ओके. कन्सिडर अनदर सिस्टीम is system C, and this system is separated from system A and B with dithermic wall. This wall is dithermic wall. So this is the opposite of adiabatic wall which allows heat exchange between two systems. म्हणजे ही जर वॉल असेल दोन सिस्टीमच्या मध्ये तर हीट एक्सचेंज होऊ शकतो. हीट एक्सचेंज इज पॉसिबल. सो दिस इज द डायथर्मिक वॉल. सो वी गेट डिफरन्स बिटवीन adiabatic अँड डायथर्मिक वॉल. आता आपण काय मानूया की ए आणि बी मध्ये तर हीट एक्सचेंज होऊ शकत नाही पण ए आणि सी मध्ये हीट एक्सचेंज होऊ शकतो कारण दोघांच्या मध्ये कुठली वॉल आहे डायथर्मिक. बी आणि सी मध्ये पण हीट एक्सचेंज होऊ शकतो कारण बी आणि सी मध्ये कुठली वॉल आहे तर अगेन डायथर्मिक. ओके. आता आपण असं मानून चालूया फॉर एक्झाम्पल फक्त मानूया आपण की एचं टेम्परेचर जास्त आहे आणि सीचं टेम्परेचर कमी आहे. मग हीट एक्सचेंज कुठून कुठं होणार तर हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर दॅट इज ए टू सी. दिस एरो इंडिकेट्स हीट एक्सचेंज फ्रॉम सिस्टीम ए टू सिस्टीम सी. आता आपल्याला माहिती आहे आपण बघितलंय थर्मल इक्विलिब्रियममध्ये की हा हीट एक्सचेंज कधीपर्यंत होतो जोपर्यंत दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सेम होत नाही. मग काही वेळानंतर पहिल्यांदा एचं टेम्परेचर जास्त होतं सीचं कमी होतं. हीट एक्सचेंज झाल्यानंतर ए टू सी दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार सेम होणार. सो सिस्टीम ए अटेन्स टेम्परेचर टी अँड सिस्टीम सी ऑल्सो अटेन्स टेम्परेचर टी. System C attain temperature T. Now temperature of the both system is same, that is two systems attain thermal equilibrium. आता ह्या दोन सिस्टीम कशा आहेत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. पहिल्या त्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नव्हत्या कारण टेम्परेचर डिफरंट होतं. ओके. आता काय झालं आपण असं मानून चालू आता की बी आणि सीचं रिलेशन बघताना की सीचं टेम्परेचर बी पेक्षा जास्त आहे. हीट एक्सचेंज कुठं कुठं होणार तर सी टू बी. आणि कधीपर्यंत होणार जोपर्यंत दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सेम होत नाही. मग काही वेळानंतर बी आणि सीचं टेम्परेचर काय होणार सेम होणार. मग सीचं टेम्परेचर किती आहे टी मग बीचं पण किती होईल टी. ओके. नाव वी कॅन से दॅट सिस्टीम बी अँड सिस्टीम सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम कारण दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर काय आलं सेम आलं टी आणि टी. आता जर तुम्ही लास्टली काय केलं सगळ्यात शेवटी ही adiabatic वॉल रिमूव्ह केली काढून टाकली. आता दोघांच्या मध्ये कुठलीही वॉल नाही. मग हीट एक्सचेंज होऊ शकतो का तर होऊ शकतो.
जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर. मग तुम्ही काय बघताय, एचं टेम्परेचर किती टी, बीचं पण किती टी, आणि जर ही ॲडियाबॅटिक वॉल तुम्ही काय केली, रिमूव्ह केली, तर देअर इज अ नो हीट एक्सचेंज बिटवीन ए अँड बी, मीन्स ए अँड बी हॅव्हिंग सेम टेम्परेचर टी अँड टी, सो सिस्टीम ए अँड सिस्टीम बी ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. सो दिस इज द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तो काय सांगतो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जर ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर 100% ए आणि बी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणारच. सो दिस इज द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो आता आपण स्टेटमेंट बघूया. इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम, दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. कुठल्या दोन सिस्टीम, तर बघा ए अँड सी, दिस इज द फर्स्ट सिस्टीम, अँड B and C, this is the second system. These two systems, A and C, B and C, are each in thermal equilibrium with a third system. आणि ह्या कुणाबर इक्विलिब्रियम मध्ये आहे, तर थर्ड सिस्टीम बरोबर, किंवा आपण असं म्हणूया दोन सिस्टीम, पहिली सिस्टीम ए, दुसरी सिस्टीम बी, ह्या दोन्ही सिस्टीम सी सिस्टीमवर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. बरोबर. बघा, इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, that is A and B are equilibrium with third system C, they are also in thermal equilibrium with each other. मग त्यावेळी या दोन्ही सिस्टीम पण कशा असणार, एकमेकांच्यावर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल A is in thermal equilibrium with C, B is in thermal equilibrium with C, then we can say that A and B also in thermal equilibrium. समजलं का? किंवा तुम्ही असं लक्षात ठेवा, ए बी सी थ्री सिस्टीम, ए इज थर्मल इक्विलिब्रियम विथ सी, बी ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम विथ सी, देन वी कॅन से दॅट ए अँड बी ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम किंवा अटेन थर्मल इक्विलिब्रियम. सो दिस इज द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता आपल्या बुकमध्ये काय सांगितलंय, बुकमध्ये असं दिलं आपल्याला, दिस इज सिस्टीम ए, this is system B, this is system C. Initially A and C are in thermal equilibrium, हे गिवन आहे. डबल एरोचा अर्थ काय, थर्मल इक्विलिब्रियम. ए आणि सी कशा आहेत, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. प्लस अजून आपल्याला काय गिवन दिलंय, ए अँड बी ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम, हे गिवन आहे दोन्ही. म्हणजे ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, ए आणि बी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थ काय, तर हे दोघं जर थर्मल इक्विलिब्रियम असतील तर दोघांचं टेम्परेचर सेम टी अँड टी. हे दोघं कसे आहेत, थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे दोघांचं टेम्परेचर सेम. मग एचं किती आहे टेम्परेचर टी, मग बीचं पण किती असणार आहे टी. मग ह्याचा रिझल्ट काय असणार आहे, तर बी आणि सी सुद्धा कसे असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. सो रिझल्ट काय असणार आहे, ए बी आणि सी. सो बी अँड सी आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. का, तर बीचं टेम्परेचर किती आहे टी, आणि सीचं पण किती आहे टी. सो बीचं टेम्परेचर टी, सीचं पण टी. सो बोथ आर इन थर्मल इक्विलिब्रियम. सो थर्मल इक्विलिब्रियम मध्ये मेन कन्सेप्ट कोण आहे, तर टेम्परेचर. इथं मेन फॅक्टर कोण आहे, टेम्परेचर. टेम्परेचर दोन्ही सिस्टीमचं सेम, दोन्ही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, हिअर टेम्परेचर ऑफ टू बॉडीज और टेम्परेचर ऑफ टू सिस्टीम्स डिसाइड्स वेदर दीज टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम और नॉट. म्हणजे त्या दोन्ही सिस्टीमचं, दोन्ही बॉडीचं टेम्परेचर ठरवतं की त्या दोन्ही बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत का नाहीत. ओके, ह्याचं आणखी एक एक्झाम्पल जे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, सोपं एक्झाम्पल आहे. सपोज तुमच्याकडे थर्मामीटर आहे आणि तुम्ही थर्मामीटरचा यूज करून एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय करताय, मेजर करताय. सपोज त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. तर तुम्हाला थर्मामीटर किती रिडिंग दाखवणार, तर ऑब्व्हियसली 60 डिग्री सेल्सिअस. लक्षात येते. ह्याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आणि थर्मामीटरनं दाखवलेलं टेम्परेचर, म्हणजे थर्मामीटरचं टेम्परेचर दोन्ही काय आहेत, सेम आहेत. सो दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अँड थर्मामीटर बोथ आर इन थर्मल इक्विलिब्रियम, कारण दोघांचं टेम्परेचर सेम आहे. लक्षात आलं. सो हिअर मेन फॅक्टर इज टेम्परेचर अँड द सायन्स विच मेजर टेम्परेचर इज नोन ॲज थर्मोमेट्री. ज्या सायन्समध्ये तुम्ही टेम्परेचर काय करता, मेजर करता, त्या सायन्सला आपण काय म्हणतो, थर्मोमेट्री म्हणतो. आणि थर्मोमेट्रीमध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, तो थर्मोमेट्री इन्व्हॉल्व्स डिफरंट स्केल्स
of temperature and different methods for measuring temperature. Thermometry is a science in which we measure the temperature, which involves different scales of temperature. We know that different scales of temperature, Celsius scale, Fahrenheit scale, Kelvin scale, जे आपण 11th मध्ये बघितलेलं आहे, आणि डिफरंट मेथड फॉर मेजरिंग द टेम्परेचर हे सुद्धा आपण 11th मध्ये बघितलेलं आहे. सो दिस इज अबाउट द थर्मोमीटर. सो दिस इज द 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. लास्टली पुन्हा एकदा आपण स्टेटमेंट एकदा रिकॉल करूया. तर स्टेटमेंट काय सांगतं बघा, जर टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, ईच म्हणजे टू सिस्टीम, पहिली सिस्टीम ए, दुसरी सिस्टीम बी, आणि दोघंही सेपरेटली सी बरोबर कशा आहेत थर्मल इक्विलिब्रियममध्ये, म्हणजे ए अँड सी थर्मल इक्विलिब्रियममध्ये, बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियममध्ये. सो दिस इज द थर्ड सिस्टीम. देन दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. दे म्हणजे कोण, पहिल्या दोन सिस्टीम त्या सुद्धा एकमेकांच्याबरोबर कशा असणार थर्मल इक्विलिब्रियममध्ये. सो दिस इज अ सिम्पल 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याला 0th लॉ असं का म्हणायचं, ॲक्च्युली हा लॉ किंवा ह्या लॉचा शोध असं आपण म्हणूया फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ नंतर लागला, बऱ्याच कालावधीनंतर. ओके, इन्व्हेन्शन ऑफ दिस लॉ इज आफ्टर लॉंग ॲगो आफ्टर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग ह्याला 0th लॉ का म्हणलं, नियमाप्रमाणे ह्याला पण थर्ड लॉ आपण म्हणायला पाहिजे होतं, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. पण फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला जर स्टडी करायचं असेल, तर टेम्परेचर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मी तुम्हाला अगोदर टेम्परेचरचा स्टडी केला पाहिजे, आणि टेम्परेचरचा स्टडी तुम्ही कुठल्या लॉमध्ये करता तर 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणून फर्स्ट लॉच्या अगोदर आपण टेम्परेचरचा स्टडी करणं गरजेचं आहे, म्हणून ह्या लॉला आपण नाव दिलं 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो दिस इज द रिझन बिहाइंड द नेम ऑफ दिस लॉ, दॅट इज 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, थँक्यू.